बुल्ढाना जिले के खामगांव शहर में हर साल की तरह इस साल भी गणेशोत्सव बड़े ही धूमधाम और श्रद्धा से मनाया जा रहा है। इस पर्व का सबसे खास हिस्सा गणेश विसर्जन शोभा यात्रा इस बार भी लकी ड्रॉ के माध्यम से तय की गई है। शहर पुलिस स्टेशन प्रांगण में आयोजित इस ड्रॉ में सुहानी महेंद्र बंसोड़ और रणवीर तुषार चंदेल नामक बच्चों के हाथों चिट्ठियां निकालकर शोभा यात्रा की क्रमवारी घोषित की गई। कार्यक्रम में अपर पुलिस अधीक्षक श्रेणी लोढ़ा, शहर थाना प्रभारी रामकृष्ण पवार, शिवाजी नगर के थानेदार सुरेंद्र अहेरकर समेत कई गणेश मंडल पदाधिकारी मौजूद रहे। इस बार शहर में कुल 29 गणेश मंडल शोभा यात्रा में हिस्सा लेंगे, जिनमें 12 मंडल शिवाजी नगर थाना क्षेत्र के तो 17 शहर थाने के अंतर्गत आते हैं। वहीं जिन मंडलों ने ऑनलाइन आवेदन नहीं किया है, उन्हें जल्द से जल्द पुलिस स्टेशन में आवेदन जमा करने का आग्रह किया गया है। गणेश विसर्जन शोभा यात्रा 6 सितंबर अनंत चतुर्दशी के दिन बड़े उत्साह के साथ निकाली जाएगी। आपल्या सर्वांना माहिती आहे की 6 तारखेला गणपती विसर्जन आहे आणि त्या अनुषंगाने आज खामगाव सिटी पोलीस स्टेशनमध्ये लकी ड्रॉ पद्धतीने गणपती मंडळाची मिरवणुकीमधील क्रमांकाची यादी काढण्यात आली। त्याच्यामध्ये खामगाव शहरातले 17 गणेश मंडळ तसेच शिवाजीनगरमधले 12 गणेश मंडळ अशी यांची लकी ड्रॉची आम्ही यादी काढलेली आहे। ती यादी फरशीवर जे फरशी चौक आहे तिथे फ्लेक्सद्वारे ती प्रसारित करण्यात येईल। तसंच या मिरवणुकीमध्ये आपले शहरातले जे 4 मानाचे गणपती आहेत, लाकडी गणपती, तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ तसेच राणा गणेश मंडळ, या सर्वांनंतर बाकीची जी काही यादी आहे ती यादी अनुसार क्रमांकानुसार ते मिरवणुकीमध्ये सहभागी होते। आमचं पोलीस प्रशासनातर्फे सर्व गणेश मंडळांना असंच आवाहन राहील की आपल्या सर्व गणेश मंडळ भाविकांना आपण सूचना द्यायच्या आहेत की कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही किंवा विलंब होणार नाही, मिरवणूक रेंगाळत राहणार नाही याची आपल्या सर्वांनी दक्षता घ्यायची आहे। एकमेकांसोबत सांगोप्याने आणि तसंच पोलीस प्रशासनाच्या मदतीने सहकार्याने आपल्याला ही मिरवणूक जी गणेश विसर्जन मिरवणूक आहे ती शांततेत आपल्याला पार पाडायची आहे। सर, अनेकांनी अर्ज दाखल केले नाही पोलीस स्टेशनला, अजून त्यांना काय आवाहन करणार, सूचना काय देणार? काही कारणास्तव काही गणेश मंडळांनी जे ऑनलाईन अर्ज होते त्या अद्यापवती त्यांनी दाखल केलेले नाही आहेत। तर मी सर्व गणेश मंडळांना विनंती करतो की आपण जे काही ऑनलाईन अर्ज असेल ते तात्काळ ऑनलाईन आपल्या साईटवर जाऊन भरायचे आहेत, जेणेकरून त्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये राहील आणि प्रशासनाकडे त्या गणेश मंडळाची नोंद राहील। तसंच जर ऑनलाईनमध्ये काही अडचण होत असेल तर त्या सर्व भाविकांनी किंवा गणेश मंडळांनी जे काही अर्ज आहेत ते पोलीस स्टेशनला येऊन फिजिकल कॉपी जरी दिली तरी ते आम्ही नंतर ऑनलाईन भरून घेऊ।